Good morning, students. You are welcome in ज्ञानदेव अकॅडमी. आपले ज्ञानदेव अकॅडमी मध्ये स्वागत आहे. आज आपण ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे. प्रूव्ह दॅट cos square theta in bracket 1 plus tan square theta is equal to 1. या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे, म्हणजेच लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड्स या इक्वल आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ओके, सोल्युशन. लेफ्ट हँड साइड is equal to cos square theta in bracket 1 plus tan square theta and right hand side is 1. आपल्याला दाखवायचं आहे की लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड या दोन्ही साइड्स इक्वल आहे. ओके, सो फर्स्ट वी सॉल्व लेफ्ट हँड साइड. लेट अस सॉल्व लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू cos square theta bracket 1 plus tan square theta. ओके, तुम्हाला माहित आहे sin square theta plus cos square theta is equal to 1. This is trigonometric identity. If you divide both sides by cos square theta, you will get dividing both sides by cos square theta. So sin square theta by cos square theta is equal to tan square theta. Cos square theta divided by cos square theta is equal to 1, is equal to 1 upon cos square theta. Therefore tan square theta plus 1 is equal to sec square theta. ओके, आता तुम्हाला फॉर्म्युला आहे, जे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत त्या तुम्हाला माहित असायला पाहिजे, फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युला आपण डायरेक्टली तर पुट करू शकतो. आता आपण काय करणार, cos square theta आपण जशा तसं लिहिणार आहोत. वी विल राइट cos square theta and in bracket there is 1 plus tan square theta. So instead of 1 plus tan square theta, tan square theta plus 1 is equal to sec square theta, or 1 plus tan square theta or 1 plus tan square theta is equal to sec square theta. So we will put sec square theta instead of 1 plus tan square theta. So here sec square theta. ओके, आता आपण हे दोन्ही प्रकारे सॉल्व करू शकतो. आता इथे आपण काय करू, हा जो सेक स्क्वेअर थीटा आहे, कॉस स्क्वेअर थीटा, इथं सेक स्क्वेअर थीटा आहे, मग आपण असं लिहू कॉस थीटा इनटू सेक थीटा ब्रॅकेट स्क्वेअर आर स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट. ओके, कारण इथे दोघांचाही स्क्वेअर आहे, म्हणून आपण कॉस इनटू सेक, कॉस थीटा इनटू सेक थीटा आणि स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट. नाउ पुन्हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, तो आहे फॉर्म्युलाचं cos थीटा इनटू sec थीटा इज इक्वल टू 1. सो स्क्वेअर ऑफ 1. आपण काय केलं की या ठिकाणी cos थीटा इनटू sec थीटा इज इक्वल टू 1 लिहिलं. तर आपण काय करू, तर मी जे लिहिलं आहे ते इथे मी फक्त एवढंच लिहितो, का लिहिन ते, therefore 1 plus tan square theta is equal to 1. ते तुम्हाला समजण्याकरता मी लिहिलं आहे. आता इथे मी लिहिणार आहे cos theta into sec theta is equal to 1. Okay, so square of 1 means 1 into 1
is equal to 1. But right hand side is 1, therefore we will write here. Therefore, आता left hand sides and right hand side are equal. Therefore, we will write here left hand side is equal to right hand side is equal to, therefore cos square theta into 1 plus tan square theta is equal to 1. Hence proof. आपण काय केलं आहे, प्रूव्ह केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करता येते. हे 1 मिनिटात तुम्हाला मी समजावून दाखवतो. जसं इथे इथपर्यंत आपण आलो cos स्क्वेअर थीटा into sec स्क्वेअर थीटा. या cos स्क्वेअर थीटा sec थीटा जो आहे मी तसं लिहितो sec थीटाचा स्क्वेअर. ओके, मग इथे मी काय करतो असं लिहितो into 1 by cos थीटा. sec थीटा is equal to 1 by cos थीटा. याचा मी ब्रॅकेट करतो. सो cos स्क्वेअर थीटा into square of 1 divided by cos square theta. Now cos square theta into 1 means cos square theta divided by cos square theta. Denominator and numerator and denominator are equal, so answer will be 1 and it is equal to right hand side. Okay, therefore left hand side is equal to right hand side is equal to cos square theta into 1 plus tan square theta is equal to 1. Both methods are correct because our answer is same. Okay, तर तुम्ही या प्रकारे सॉल्व करू शकता किंवा या प्रकारे सॉल्व करू, तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही सॉल्व. फक्त तुम्हाला काय पाहिजे, फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे. ओके, इथे मी काय लिहिलं होतं, sin square theta plus cos square theta is equal to 1. Therefore 1 plus tan square theta is equal to 1. इथे मी लिहिलं होतं cos theta into sec theta is equal to 1. ओके, ते इथे पाहिजे आपला, कुठे याच्या पुढे. चला, तर आता आपण हा जो क्वेश्चन नंबर 6 मध्ये 2 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आपला सॉल्व आपण केलेला आहे. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 6 मध्ये 3rd नंबरचा आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. प्रॅक्टिस आहे 6.1 मधलाच आहे आणि हा क्वेश्चन नंबर 6 आहे, त्यामध्ये 3rd नंबरचा प्रॉब्लेम आहे. रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. आता तुम्हाला इथे विचार करावा लागेल. सोल्युशन पहिले मी लिहून घेतो. सोल्युशन इथे लेफ्ट हँड साइड आहे बघा. लेफ्ट हँड साइड इज 1 मायनस साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस साइन थीटा. आता या ठिकाणी आपला हा रूट जे साइन आहे, स्क्वेअर रूट चा साइन आपला घालवायचा आहे. मग आपण काय करू, आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, जसं का न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. मग आपण पहिले लिहू इथे 1. ओके, चला, तुम्ही मला सर 1 का लिहिले तर 1 लिहिलं तर काही फरक पडत नाही. नेक्स्ट आणखी पुन्हा मी तेच लिहितो 1 मायनस साइन थीटा डिवाइड बाय 1 प्लस साइन थीटा इंटू. आता 1 म्हणजे काय, p बाय p इज इक्वल टू 1.
q by q is equal to 1. 100 by 100 is equal to 1. We are applying the same rule, same logic. आता आपल्याला काय करायचं आहे की इथे काय लिहायचं, तर जे न्यूमरेटर मध्ये लिहू तेच डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं, पण असा म्हणजे काहीतरी लिहायचं आहे जेणेकरून हे स्क्वेअर रूट निघेल. आपण काय लिहू शकतो, सो 1 मायनस साइन थीटा 1 प्लस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. पण या ठिकाणी 1 प्लस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा लिहिलं तर काय होईल की इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा होईल म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा होईल. इथे होईल 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा, परंतु याचा आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस साइन स्क्वेअर थीटा असं मिळेल आणि न्यूमरेटर मध्ये मिळणार आहे 1 मायनस कॉस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा. तर या दोघांचे स्क्वेअर रूट निघेल, परंतु आपल्याला मिळेल डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस साइन थीटा. इंस्टेड ऑफ दिस वी विल मल्टीप्लाय 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा by 1 minus sin theta upon 1 minus sin theta. So numerator and denominators are equal. Therefore 1 minus sin theta divided by 1 minus sin theta is equal to 1. Okay. चला आपण इथपर्यंत आलो. आता आपण काय करू, इथे न्यूमरेटर मध्ये आपण असं लिहू आता 1 minus sin theta into 1 minus sin theta product of numerator divided by product of denominator. 1 plus sin theta into 1 minus sin theta. आता इथे आपल्याला जे आपण 10व्या वर्गात किंवा म्हणजे 7वीत 8वीत जो शिकलो तो फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा, कोणता, a प्लस बी इंटू ए मायनस बी, a प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा, या दोन्ही ब्रॅकेट मध्ये फर्स्ट टर्म या आहे ते इक्वल आहे 1 1, आणि म्हणजे याला आपण a समजूया आणि याला b समजू. ओके, सो इथे a प्लस a मायनस, याप्रमाणे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, आणि या रूल नुसार होईल 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. ओके, सो इथे आपण लिहू आता 1 मायनस these two brackets are equal, so we will write here a into a square. त्याप्रमाणे इथे 1 minus sin theta into 1 minus sin theta is equal to 1 minus sin theta bracket close square or square of 1 minus sin theta. Okay, upon 1 plus sin theta into 1 minus sin theta is equal to 1 minus sin square theta. पुन्हा पुढचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. We are using the formula for this. One minus sin theta square, 1 minus square of 1 minus sin theta divide by 1 minus sin square theta. आता आपण पुढच्या जुन्या फॉर्म्युला दुसऱ्या फॉर्म्युलाकडे येऊया. sin square theta plus cos square theta is equal to 1. This trigonometric identity. मग आपण या sin square theta राइट हैंड साइड ला ट्रांसफर करू. Therefore cos square theta is equal to 1 minus sin square theta. So 1 minus sin square theta is equal to cos square theta. We write here. Now square of 1 minus sin theta
डिवाइड बाय कॉस स्क्वेअर थीटा. मग आपण असं लिहू आता 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट क्लोज आणि स्क्वेअर आणि इथे स्क्वेअर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थीटा. हे आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा स्क्वेअर. इथं आहे स्क्वेअर रूट ऑफ साइन थीटा. आता स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन थीटा स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन थीटा. पुन्हा फॉर्म्युलाकडे आपण येऊया. रूट ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू ए. या फॉर्म्युला आपण उपयोग करणार आहे. डिवाइड बाय इथे आपण लिहिणार आहोत कॉस थीटा. यांना आपण अलग अलग करूया. इथे दोन टर्म आहे. फर्स्ट टर्म 1 and second term is 1 and second term is sin theta. So 1 upon cos theta minus sin theta by cos theta. ओके, चला आता पुढे जाऊया. 1 upon cos theta. आणखी आपण आपल्या रूल कडे येऊया. इज इक्वल टू 1 upon cos theta is equal to sec theta minus sin theta by cos theta is equal to tan theta. हे दोन्ही फॉर्म्युले लिहितो. 1 by cos theta is equal to sec theta and sin theta by cos theta is equal to tan theta. Okay, but this is right hand side. Right hand side is sec theta minus tan theta. Therefore, we write here right hand side. Now, याला रफ करतो आता. Therefore, left hand side is equal to right hand side. Therefore, root 1 minus sin theta divided by 1 plus sin theta is equal to sec theta minus tan theta. Hence, proved. अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. या ठिकाणी दोन्ही साइड्स या समान आहेत आणि त्यामुळे हे प्रूव्ह झालेलं आहे. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम कसा आपण सॉल्व केलं, कोणता फॉर्म्युला कुठे लावला ते तुम्हाला समजलं असेल. याची प्रॅक्टिस करा आणि शक्यतोवर जास्तीत जास्त फॉर्म्युले पाठ करा. आणि पाठ केल्यानंतर किंवा म्हणजे लक्षात राहिल्यानंतर आपल्याला विचार करायचा आहे की कुठला फॉर्म्युला कोण्या ठिकाणी लावायचा आहे. हे आपल्याला एकदा समजलं की आपल्याला गणित सोडवणे किंवा गणिताचे प्रॉब्लेम किंवा मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व करणे फार इझी जातं. आणि मॅथ हे इझीच आहे, परंतु आपण ते कशा ज्या स्टेपला कोणती स्टेप कधी घ्यायची आणि कुठल्या फॉर्म्युला यूज करायचा हे समजणं महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू. पुन्हा आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की जे प्रथमच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी ज्ञानदेव अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करावं. नंतर हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करावं आणि शेअर करावं.